नमस्कार, रसस्वादमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चण्याची मालवणी पद्धतीत उसळ। ही बरेच दिवसाची रिक्वेस्ट होती, त्यासाठी आपण साहित्य बघूया। नमस्कार, रसस्वादमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीत चण्याची उसळ। ही बरेच दिवसाची रिक्वेस्ट होती, त्यासाठी लागणारे साहित्य हे चणे एक वाटी मी रात्री भिजत टाकले होते, त्याचे फुलून हे एवढे चणे झाले। एक कांदा, खोबरं, आला आणि लसूण हे सगळं तेल टाकून मी भाजून घेतलं आहे। ओला कांदा, ओलं खोबरं आणि त्यामध्ये थोडंसं मी 2 चमचे सुकं खोबरं भाजलेलं आहे। कोथिंबीर, छोटा एक टोमॅटो बारीक चिरलेला, एक कांदा बारीक चिरलेला, एक छोटा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, 2 चमचे मालवणी मसाला, कढीपत्ता फोडणीला। आणि हे रात्री जे आपण चणे जेव्हा भिजत घालतो तेव्हा साफ करून स्वच्छ धुवून भिजत घालायचे आणि मग भांड्यावरती आपण एक जाळी ठेवायची आणि मग ते पाणी आपण हे भिजलेले कडधान्याचं पाणी आपण त्या भाजीमध्ये वापरायचं, कारण त्या पाण्यामध्ये सर्व जीवनसत्व त्या कडधान्याची उतरलेली असतात। तर हे पाणी मी आता त्या उसळीमध्ये वापरणार आहे। हे जे वाटण आहे त्याची मी आता पेस्ट करून घेते। ही वाटणची आपण पेस्ट बनवली आहे आणि आता आपण हे फोडणीला देऊया। तेल घालूया, सवा चमचा तेल घातलं आहे। हे आपण उसळ कुकरमध्ये बनवतो आहे, कारण ही शिजायला खूप उशीर लागतो, म्हणून कुकरमध्ये झटपट होते। फोडणीला कांदा घालूया, कढीपत्ता घालूया, टोमॅटो, फिरून घेऊया चांगलं, गरम मसाला, लाल मसाला, चिमूटभर हळद टाकूया, कोथिंबीर, हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आपण केलं आहे ते घालून घेऊया। हे वाटण मी जाडसर ठेवलं आहे। उसळीला, चिकन मटनला वाटण थोडंसं जाड ठेवायचं। चांगलं 1 मिनिट आपलं वाटण परतलेलं आहे। आता आपण हे चणे घालून घेऊया। थोडी कोथिंबीर, आपण जे हे चण्याचं पाणी काढून ठेवलं आहे ते घालूया। दीड वाटी पाणी आपण वापरलो आहे। चवीपुरतं मीठ घालूया, यामध्ये आपण जास्त पाणी ठेवायचं नाही, जास्त घट्ट ठेवायचं नाही, जास्त पातळ करायचं नाही। अशी उसळ म्हणजे मीडियममध्ये आपण ही बनवणार आहे। आता ह्याला आपण झाकण लावून 3 शिटे देणार आहोत। झाकण लावूया, गॅस फुलवरती करून आपण ह्याला 4 शिटी देणार आहोत। 4 शिटी झालेली आहे। कुकर थोडा थंड झाला आहे, आता झाकण काढूया आपण। उसळ आपली छान झाली आहे। ही आता मी काढून दाखवते। मालवणी पद्धतीत चण्याची उसळ बनून तयार झाली आहे। एकदम चविष्ट अशी ही उसळ झाली आहे। ही मालवणी पद्धतीत कांदा खोबराचं वाटण घालून बनवलेली आहे। अशी एकदा तुम्ही उसळ करून बघा,
आणि मला सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रससोदला सबस्क्राईब करा. धन्यवाद.